कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन, अध्याय 13वा, आणि आपण आता परिच्छेद 7वा बघणार आहोत. गेल्या वेळी आपण बघितलं की याच्या सुरुवातीला गीतेतला एक श्लोक आलेला आहे 12व्या अध्यायातला, भक्तियोग. आणि काही लोक कसे विशेष असतात, इतरांपासून वेगळे असतात. आता याच्या पुढे येईल आहे की बाहेरून दिसायला सगळे सारखेच असतात, म्हणजे आपल्याला एकदम काही लक्षात येत नाही, फरक हा लक्षात येत नाही. या अर्थाने सगळे सारखे असतात, पण ते वेगळे असतात. वेगळे काय असतात ते आपण गेल्या वेळी बघितलं की 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. 12व्या अध्यायामध्ये आहे. आपण त्याला असं म्हणू, थोडे उच्च दर्जाचे किंवा सर्वोच्च दर्जाचे असं म्हणता येईल आहे. संनियम्य इंद्रियग्राम. इंद्रियसमूह, इंद्रियग्राम म्हणजे इंद्रियसमूह. घरांचा समूह आपण त्याला ग्राम म्हणतो. तसं इंद्रियांचा समूह म्हणजे इंद्रियग्राम म्हटलं आहे. कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय ही सगळी इंद्रिय आहेत. ज्ञानी ज्ञान होतं त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. जसं आपण जिभेने चाखतो, ती वस्तू कशी आहे, तिची चव कशी आहे कळतं, मग त्याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. त्यातून ज्ञान होतं आपल्याला चवीचं. त्यानंतर कर्मेंद्रिय, ज्याने आपण करतो, कर्म करतो, हाताने काम करतो, पायाने काम करतो, जिभेने बोलतो, या सगळ्यांना कर्मेंद्रिय म्हणतात. आणि मन, अंतःकरण हे ह्या सगळ्या इंद्रियांना काय करतं, परिचालित करतं. त्यांना काय करायचं सांगतं किंवा काय करू नये सांगतं ते. आणि बुद्धी हा निर्णय घेते, योग्य की अयोग्य, इष्ट अनिष्ट. आणि मग हा आत्मा सगळ्यांना एकत्र करतो, म्हणजे त्याची पूर्ण जबाबदारी त्या जीवात्म्याकडे असते, असं सर्वसाधारणपणे आपण म्हणतो. तर हा जो विशिष्ट व्यक्ती आहे त्याच्यामध्ये हे सगळं संनियम्य आहे. यम्य, नियम्य आणि संनियम्य. यम्य म्हणजे ताबा, कंट्रोल. त्याचा पूर्णपणे त्याच्यावर ताबा आहे, स्वामित्व आहे. कशावर? या सर्व गोष्टींवर, शरीर, मन, इंद्रिया, बुद्धीवर, सगळ्यांवर त्याचा ताबा आहे, पूर्ण कंट्रोल आहे. म्हणून त्याला यम्य, नियम्य आणि संनियम्य उपसर्ग लावले 2. ही गीतेतली विशिष्टता आहे, गीतेतलं मला वैशिष्ट्य आहे की ते फार सुंदर शब्दांचं कॉइनिंग ज्याला म्हणतात, शब्द नीट खूप सुंदर असले जातात. हा झाला पहिला भाग. त्यानंतर सर्वत्र समबुद्धया, सर्वांविषयी समत्वबुद्धी. आपल्याकडे भेदबुद्धी असते. जितकी भेदबुद्धी जास्ती तितका तो खालच्या दर्जाचा. आपल्याला धर्मातसुद्धा आपण बघतो, काही धर्मांमध्ये इतकी भेदबुद्धी असते. जसा आपण म्हणतो सनातन धर्म, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वांना सुखी भवो. जगातले जेवढे लोक आहेत अशी आपण प्रार्थना करतो की नाही, की जगातले सगळे लोक सुखी व्हावेत. म्हणजे ही अभेदबुद्धीतून येते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. सर्वजण सगळ्या उपद्रवांपासून मुक्त होत, ही आपण जी प्रार्थना म्हणतो की सगळ्यांसाठीच आहे. ती पसायदान सगळ्यांसाठीच आहे. अवघाची संसार सुखाचा करीना. हा अवघाची संसार त्यांनी कोणाला काही वगळलेलं नाही आहे. आनंदे भरीनं तिन्ही लोकांनी कोणाला वगळलं नाही आहे. याला अभेदबुद्धी म्हणतात. सगळेजणच आपले, किंवा आपण जे नेहमी म्हणतो
की आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वता. ऋग्वेदातलं आहे की जे काही चांगलं असेल, भद्रा म्हणजे चांगलं, उच्च दर्जाचं, क्रतवो यंतु विश्वतः, विश्वामध्ये जे काही चांगलं, मंगल, अभव्य, दिव्य, उदात्त, शुभ असेल ते आमच्याकडे येवोत. आनो भद्राः, नाही आमच्याकडे ते पोहोचो. म्हणजे इथे अभेदबुद्धी आहे. किंवा आपण असं म्हणतो की हे सगळं जग म्हणजे कसं आहे, नीडम म्हटलं आहे वेदांमध्ये, एका घरट्यासारखं आहे. आपण आज त्याला ग्लोबल व्हिलेज वगैरे म्हणतो, पण ती कल्पना फार प्राचीन आहे, ऋग्वेदातली आहे ती. नीड म्हणजे घरटं, पक्ष्यांचं घरटं. आणि हे सगळं संपूर्ण जग म्हणजे घरटं आहे. किंवा आपलं जे तो वसुधैव कुटुंबकम, वसुधा म्हणजे पृथ्वी. आणि ही पृथ्वीच काय आहे, कुटुंबासारखी आहे, एक स्मॉल युनिट आहे. याच्यामध्ये अभेदबुद्धी आहे. म्हणून आपल्याला हे अभेदबुद्धीचं एक ज्ञान दिलेलं आहे. कारण काय, सगळं ब्रह्मतत्व जे आहे हे सगळं सर्वच ठिकाणी एकच आहे. समबुद्धया, भगवद्गीतेमध्ये समबुद्धी म्हटलं. त्याला ती विशिष्ट बाब आहे, ती महत्त्वाची बाब आहे, दखल घेण्याजोगी बाब आहे. विद्या विनय संपन्ने, अगदी सर्वात श्रेष्ठ संस्कारित व्यक्ती आहे, विद्या आहे, ज्ञानी आहे, आणि ज्ञानीबरोबर विनय पण आहे. त्या ज्ञानी होण्याचा अहंकार नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र असणं अवघड असतं. आणि ज्ञान पण आहे आणि ज्ञानाचा अहंकार पण नाही आहे. या गोष्टी अवघड असतात. पण त्याच्यामध्ये दोन्ही आहे म्हणजे हा व्यक्ती सर्वोच्च दर्जाचा आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, ब्रह्मामध्ये प्रतिष्ठित त्याला ब्राह्मण म्हटलं आहे. गवी हस्तिनी, गाय, गाय म्हणजे शेवटी गायच असते, पशु आहेत. हस्ती म्हणजे हत्ती. मी विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. शुनीचैव श्वपाकेच, कुत्रा आणखी खालच्या दर्जाचा, श्वपाक म्हणजे आणखी खालच्या दर्जाचा, चांडाळ वगैरे म्हणतात. त्याला संस्कारच नाही आहे की नाही. प्रत्येक गोष्ट ही संस्कार रहित आहे, म्हणजे उच्च संस्कार आणि अग्नि संस्कार नसलेला. पंडिता समदर्शना, हां, जे आत्मज्ञानी असतात, पंडिता म्हणजे आत्मज्ञानी, पंडा म्हणजे आत्मज्ञान, पंडा आत्मबुद्धी विषयस्य यस्य पंडितः. जो आत्मज्ञानी आहे त्याला सगळं काय आहे, सर्वत्र समदर्शन. पंडिता समदर्शन इथे तेच आहे, समदर्शना, समबुद्धया समदर्शन एकच आहे. ते समदर्शी असतात. याचं कारण असं की ती अभेदबुद्धी असते. हे फार महत्त्वाचं आहे. अभेदबुद्धी, इथे भेद नाही आहे, आपला परका असं नाही आहे, हा माझा तो परका असं नाही. ही अभेदबुद्धी केव्हा येते, ती अद्वैतातून येते. नाही म्हणून आपल्याकडे भारताचा उपद्रव कोणाला होत नाही जगामध्ये. भारतामुळे जगाला काही भीती नाही आहे. भारताच्या लोकांना काही घाबरत नाही कोणी, हे काहीतरी त्रास देतील आम्हाला. सगळ्या देशामध्ये जगामध्ये भारतीय लोकांचं स्वागत होतं. असं म्हणतात की 80% 80% CEO अमेरिकेमध्ये भारतातले आहेत. उच्च पदावर पोचलेले, भरपूर पैसा कमावतात, भरपूर मान सन्मान घेतात. याचं कारण काय, त्यांना माहीत आहे हे आहे, राहतील. आपल्या देशाला यांचं पण काही उपद्रव नाही आहे. आपपर भाव नाही आहे, आपला परका हा भाव नाही आहे. म्हणून ते वसुदैव कुटुंबकम ते भारतीय संसदेवर लिहिलं आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे. ते तर सत्यमेव जयते ना, हे उपनिषदातलं, हे पण तसंच आहे. हे उपनिषदातलंच आहे, दुसरं उपनिषद आहे की अयम निज परोवेती गणा लघुचेतसा. हे संसदेवर दगडात कोरलेलं आहे. अयम निज हा माझा आहे किंवा हे माझं आहे, परोवा किंवा हे माझं नाही आहे, इति परोवा इति, अशी गणना, असं मोजणं, गणना करणं आहे की नाही, असं कोण करतं आहे. लघुचेतसाम, ज्यांची बुद्धी, जाणीव ही लघु आहे, क्षुद्र आहे, छोटीशी आहे, तुच्छ आहे.
पण त्याच्या विरुद्ध उदारचरितानाम तो जे उदार बुद्धीचे आहेत. महान स्वामीजींनी पूर्व पश्चिममध्ये छान म्हटलं आहे, आर्य हे त्यांचं आकाशासारखं विशाल हृदय होतं, आहे की नाही. त्यांच्या हृदयामध्ये क्षुद्र गोष्टी नव्हत्या. फार सुंदर म्हटलं आहे. पूर्व आणि पश्चिम तुम्ही जरूर वाचा. त्यामध्ये हे म्हणतात की आर्य म्हणजे दुसऱ्यांना मारून टाकून, जसं अमेरिकन लोक तिथले जे ॲबोरिजिन्स होते, मूळ राहणारे होते, त्यांना चक्क कापून टाकलं, कत्तलीच करून टाकलं आणि तिथे जाऊन बसले आहेत अमेरिकन. म्हटली असले भारतीयांनी कधी केलं नाही आणि करणार नाही, कारण ते अभेद बुद्धी आहे, परब्रह्म आहे, अखंड परब्रह्म आहे, कुठे नाही. त्यामुळे किती फरक पडतो बघा तुम्ही कोणत्या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवता आणि किती फरक पडतो. भारत हा त्यामुळे वेगळा आहे की नाही. कोणालाही त्रास देऊन आपण मोठं होणं हा प्रकार भारतात तरी नाही आहे की नाही. आणि त्याच्यामुळे भारताला त्रास झाला आहे आणि कारण ही गोष्ट नीट समजून नाही घेतली. ते हा वेगळा विषय आहे. जसं कृष्णाने म्हटलं आहे गीतेमध्ये की जर चांगल्याचं रक्षण व्हायचं असेल, परित्राण व्हायचं असेल, त्राण म्हणजे रक्षण, परित्राण म्हणजे सर्व बाजूनी रक्षण, परिसमंतात. जर चांगल्या गोष्टींचं, चांगल्या व्यक्तींचं, कारण जगामध्ये दोन्ही असतात, चांगले लोक असतात आणि वाईट लोक असतात आणि त्याला गीतेमध्ये दुष्कृता म्हटलं आहे. कृत म्हणजे कर्म, क्रिया, ॲक्शन. हे जर म्हणजे वाईट असेल, असे लोक असतात की वाईट कर्म करणारे असतात आणि असे लोक असतात की सत्कर्म करणारे असतात. हे दोन विभाग जगामध्ये आपल्याला समाजामध्ये दिसतात, जगभर दिसतात. आणि वाईट आणि चांगलं काय? ज्या कर्माने इतरांना त्रास होणार नाही ते चांगलं, ज्या कर्माने इतरांना त्रास होईल ती गोष्ट वाईट. पापाय परपीडनम परोपकाराय पुण्याय. व्यास म्हणतात की ज्याने इतरांचं भलं होईल ते पुण्य आहे, चांगलं आहे. पापाय परपीडनम, आणि इतरांना पीडा होईल, यातना होतील, त्रास होईल, दुःख होईल आहे, ते पाप आहे, म्हणजे दुष्कर्म आहे की नाही. आता हे कृष्णाने गीतेत सांगितलं आणि ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं. म्हणून कृष्ण जीवनाचं फार महत्त्व आहे की नाही. जसं कृष्णाने स्वामींनी म्हटलं आहे की परफेक्ट सॅनिटी, परफेक्ट सॅनिटी. सेन म्हणजे शहाणा माणूस, सुज्ञ माणूस. कृष्ण सर्वात सुज्ञ होता असं स्वामीजी म्हणतात. म्हणून त्याच्याविषयी मला खूप आदर आहे, खूप प्रेम आहे कृष्णाविषयी, स्वामीजी म्हणतात. आय हॅव द ग्रेटेस्ट रिगार्ड फॉर हिज परफेक्ट सॅनिटी. नो कॉबवेब्स देअर. त्याच्या बुद्धीमध्ये काही जळमटं नाही आहे. घराला जाळे लागतात ना, तसे त्याच्या बुद्धीत जळमटं नाही आहे. अद्भुत व्यक्तिमत्व आहे कृष्णाचं. जी गोष्ट करायची ती करायची, म्हणजे त्याला माहीत आहे करायची बरोबरच आहे, मी करतो आहे ते. लोक काही म्हणत, मी करतो आहे ते बरोबर करतो. आणि त्याच्या काय द्विधा नव्हती, त्याच्या मनामध्ये द्वंद्व नव्हतं. मामा असेल तो सिंहासनावर बसला आहे, राजा आहे कंस, पण कृष्णाचं काय अद्भुत आहे बघा. तो पटकन निर्णय घेतो. माणूस पटकन निर्णय केव्हा घेतो? ज्यावेळी त्याच्या मनात शंका नसते, तेव्हा पटकन कृष्णाचे सगळे निर्णय पटकन आहेत, तिथल्या तिथे. तुम्ही पूर्ण भागवत वाचा, महाभारत वाचा, तुम्हाला कळेल. हरिवंश वाचा, तुम्हाला कळेल. ते मामाला मारायचं त्यांनी म्हणजे त्याच्या आधीपासून त्यांनी ठरवलं असेल की नाही. असं वाटतं आपल्याला तिथल्या तिथे निर्णय घेतला आहे, असं नाही. त्याला केव्हा तरी संधी मिळाली की संधीचा उपयोग करून घेतो की नाही. आपण द फर्स्ट अपॉर्च्युनिटी, पहिली संधी मिळाली आणि त्यांनी कंसाचा वध केला स्वतःहूनच. शिशुपालाला 100 दिले त्यांनी, कारण त्यांनी वचन दिलं होतं की 100 गुन्हे माफ करीन म्हणून. पण 100 संपलं की संपवलं त्यांनी. असं ग्रेटनेस बघा. त्याला म्हणतात विनाशायच दुष्कृताम. हा भ्रम, हा संभ्रम कृष्णाच्या जीवनात नाही ना, हे आपण कृष्णात शिवलं नाही. म्हणून स्वामी म्हणतात परफेक्ट सॅनिटी म्हणजे परिपूर्ण सुज्ञता, परिपूर्ण शहाणपणा. आपल्यामध्ये फारच थोडासा 2 चमचे असतो की नसतो काय माहीत नाही की नाही. आपल्याला सांगता येत नाही खरोखरच आपण शहाणे आहोत काय की नाही. आपल्याला स्वतःच्या शहाणपणाविषयी शंका येते आणि आपल्याला नाही दुसऱ्याविषयी ते नक्कीच माहीत असते हे काही शहाणे मुळीच नाही आहे. दुसऱ्याला आपल्या शहाणपणाविषयी कधीच काहीच माहीत असते. हे शहाणेपणे काही नाही, मूर्ख आहेत लोक. पण आपल्या शहाणपणाविषयी आपल्याला शंका आली म्हणजे आपण खरे खरे शहाणे आहोत की नाही. परफेक्ट सॅनिटी आहे की नाही. परफेक्ट सॅनिटी म्हणजे याचा अर्थ काय? स्वामींनी असं का म्हटलं की कृष्ण हा परफेक्ट सॅनिटी, परिपूर्ण सुज्ञता, परिपूर्ण शहाणपणा. तिथे
वेडेपणाचा मूर्खपणाचा कुठे अंश पण नाही आहे. असं का म्हटलं आहे? कारण इतर सगळेजण आहेत तसे वेडेच आहेत तिथले महाभारतातले. त्यांनी कृष्णाला वेगळं का केलं? कारण त्याला प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी समजते, असं स्वामीजींनी म्हटलं आहे. जी गोष्ट जशी आहे तशी बरोबर समजते, चपखल समजते, नेमकी समजते की नाही. हे फार कठीण आहे की नाही, अतिशय कठीण आहे की नाही. त्यामुळे आपण भरपूर चुका करतो की नाही, भरपूर गुन्हे होतात, अपराध होतात. त्याचं कारण तेच आहे की नाही. कृष्णाने आपलं यदुकुळ नष्ट केलं. पांडव ते महाभारत युद्धामध्ये किती लोक मारले गेले? 18 सैन्य म्हणजे बरीच लाखो, 50 लाखच्या जवळपास आहे ती संख्या. इतकी मोठी हत्या झाली बघा. पण ते युद्ध कृष्णाने घडवून आणलेलं आहे. कारण काय? दुष्कृताम. हे दुष्कृत सगळेच समोर आहेत नाही, सगळे दुष्कृत्य करणारे आहे. आणि त्यांना साथ देणारे ते सुद्धा दुष्कृत्य करणारेच आहे. म्हणजे कोणी असो, तिथे भेद नाही केला कृष्णाने. तो भीष्म आहे की द्रोण आहे की कर्ण आहे की सगळे दुष्कृत्य करणारे आहे. कृतकारितानुमोदित असं आहे ते की नाही. केलेलं, स्वतः केलेलं, करविलेलं त्याला कारित म्हणतात की नाही. आणि तिसरं असतं अनुमोदित. तुम्ही केलंही नाही आणि करविले नाही, पण तुम्ही अनुमोदन करता, तुम्हाला त्यांचं अनुमोदन आहे, म्हणजे त्याला तुम्ही योग्य आहे असं म्हणता. कृतकारिता अनुमोदिता लोभ क्रोध मोहपूर्वका. लोभाने करता तुम्ही, क्रोधाने करता किंवा मोहाने करता, सगळ्यांचं फळ एकच आहे असं योगसूत्र म्हणतं. असं करताय की तिथे समबुद्धी नाही. मग कृष्णाने असं सगळं. आता पुढच्या परिच्छेदामध्ये आणखी एक चांगला श्लोक येईल गीतेमधला. तस्मात् असक्त सततम कार्यम कर्म समाचर. असक्त आचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. परम आपनोति पुरुषः. तुम्हाला ते सर्वोच्च फळ मिळतं. परम आपनोति. आपनोति म्हणजे प्राप्त होतं. परम आपनोति पुरुषः. मनुष्याला ते परम ब्रह्म प्राप्त होतं. कसं? हे जे कर्म आहे हे दुष्कर्म आणि सत्कर्म याच्यावरून ठरत नसतं. आणि दोन गोष्टी, एक तर हेतू काय आणि त्याचा परिणाम काय, त्याला गती म्हणतात. त्याच्या मागचा हेतू काय आहे आणि त्याचा परिणाम काय आहे यावरून ठरत असतं. आणि ते आपल्या हातात नसतं. म्हणून तस्मात म्हणजे म्हणून अर्जुना असक्त अनासक्त होऊन कर्म कर. आणि ते कृष्ण दिसतं. अनासक्त कर्म करायचं कसं ते तुम्हाला कृष्णाच्या जीवनातून स्पष्टपणे दिसतं. हे गीता सांगण्याचा अधिकार कृष्णाला आहे, म्हणून आपण गीता प्रसिद्ध आहे की नाही. कारण ते जीवन तो जगला. जसं जीवन जगला तसं त्यांनी प्रतिपादित केलं, सगळ्या जगाला सांगितलं. सर्वत्र समबुद्धया. ही अभेद बुद्धी जी आहे की नाही. उदारचरितानां तु वसुदैव कुटुंब. म्हणजे माणसाने उदारचरित की नाही. म्हणून त्याला आर्य म्हणजे सर्वश्रेष्ठ. आपली घोषणा काय आहे? वेदांची घोषणा काय? कृण्वन्तो विश्वम आर्यम. सगळ्या जगाला आर्य करून टाका. आर्य करून टाका म्हणजे काय? भारतीय करून टाका. भारतीय गोष्टच नव्हती त्या काळामध्ये की नाही. हिंदू हा शब्दच उपलब्ध नव्हता की नाही. हे सगळे शब्द नंतरचे आहेत, फार नंतरचे आहेत हे की नाही. भरताच्या याचं नाव होतं पूर्वी अजनाभ वर्ष होतं भारताचं नाव. नंतर भरत हा फार एक श्रेष्ठ राजा झाला, मग त्याच्या नावावर भारतवर्ष झालं आहे ते की नाही. याचं नाव आर्यावर्त होतं की नाही. म्हणजे आर्य लोकांचं राहण्याचं ठिकाण की नाही. मग हे आर्यावर्त जे आहे याचं म्हणजे आर्यांचं बस्तीस्थान. आर्य शब्दाचा अर्थ काय होतो? आर्य म्हणजे गीतेमध्ये अनार्यजुष्टमस्वर्गीयम अकीर्तिकरम अर्जुन दुसऱ्या अध्यायातच आहे. अर्जुना, तू जे वागतोस ना, मी युद्ध करणार नाही म्हणतोस, हे 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 काय आहे ना, हे तुझं वागणं अगदी याच्या लघु लोकांचं आहे. म्हणजे अतिशय सामान्य लोक असे वागतील, अशा चुका करतील. ही फार मोठी चूक तू करतो आहेस. ज्यांना काही कळत नाही आहे ते लोक अशी चूक करतील. ठीक आहे, त्यांना कळत नाही म्हणून ते चूक. पण तू तर तसं नाही ना. तू आर्य आहेस ना, श्रेष्ठ मानव आहेत. तू फार मोठा माणूस आहे, नावाजलेला आहे, कीर्तिमान आहे, आणि तू असलं काहीतरी वागतोस. त्याला आर्य म्हटलं. अनार्यजुष्टम अस्वर्ग. अनार्य म्हणजे आर्य, जुष्ट म्हणजे आर्य लोक असे वागत नसतात.
कृणदोष आर्य म्हणजे काय, आपण जगाला आर्य करून टाकूया, हे विश्व आर्याने भरून टाकू, म्हणजे सगळं जग हे सभ्य लोकांनी सुसंस्कारित लोकांनी भरून टाकूया. हिंदू ते तसं नाही आहे काही. आम्ही त्यांना अशा आयडियाज देऊया की ते सुसभ्य होतील, सभ्यपणाने वागतील, ते सुसंस्कारित होतील, त्यांच्या मनामध्ये असे क्षुद्र विचार येणार नाही. त्याला म्हटलं आहे समबुद्धी. हा गीतेमध्ये सर्वत्र समबुद्धी. सर्वत्र म्हणजे सर्व स्थानी सर्वांच्या बाबतीमध्ये त्याला सर्वत्र म्हणतात की नाही. काय सुंदर कल्पना आहे बघा. आपण गेल्या वेळी याच्यात बराच विचार केला होता. नाही, सर्वत्र समबुद्ध हा असे लोक ते प्राप्नुवन्ति मामेव. अर्जुना ते नक्की मलाच मिळतील, वादच नको. पण हे वेगळ्या प्रकारचे लोक आहेत की नाही. हे यांना आपण साधारणतः जे म्हणतो सर्वसामान्य लोक, यांच्यापासून यांना वेगळं काढता येईल, त्यांच्यावर टाकता येणार नाही. फारच वेगळे असतात की नाही. हे लोक अतिशय वेगळे असतात म्हणून त्यांच्या भजनी लोक लागतात, त्यांचं भजन करतात, त्यांचं नाव घेतात वगैरे वगैरे, त्यांचं दर्शन घेतात. याचं कारण ते आहे, हे गीतेमध्ये आहे 12 अध्याय, तिथूनच सुरुवात होतो. 12 अध्यायाचा प्रारंभच अर्जुनाच्या प्रश्नापासून आहे. एका श्लोकाचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर उत्तर दिलं आहे की पण ते सर्वसामान्यांसाठी नाही आहे. याचं कारण त्याने दिलं आहे की क्लेशोदिकतरस्तेषां अव्यक्तां सक्तचेतसां अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. मग सामान्य आणि असामान्यातला फरक काय आहे? ते म्हणतात देहवद्भी अवाप्यते. हा शब्द गीतेमध्ये भरपूर आला आहे. देहवद्भी म्हणजे काय? ते स्वतःला देह समजतात, त्यांचं तादात्म्य हे देहाशी आहे, एकरूपता ही देहाशी आहे, या आकृतीशी आहे, नामरूपाशी आहे की नाही. आणि त्यामुळे त्यांना हे सगळं समबुद्धया आणि सर्वभूत हिते रताः. काय सुंदर आहे, तिन्ही विचार खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याला हा जो अभेदातला भेद कसा करायचा हे जर पाहिजे असेल लक्षात येईल आपला. इथं अभेद शब्दाचा अर्थ आणि भेद शब्दाचा अर्थ वेगळा आहे की नाही. वेगळा वैशिष्ट्य, त्याला आपण भेद म्हणतो इथे की नाही. सगळं अभेद आहे पण त्यामध्ये हा भेद आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. या 3 गोष्टी आपल्याला सर्वसामान्यामध्ये सापडत नाही, आणि सापडल्या तर फारच थोड्याशा, अतिशय थोड्याशा. जसं म्हटलं ना 2 चमचे, अतिशय थोड्याशा सापडतात. म्हणून यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, देवाची कृपा संपादन करायची असते. याचं कारण काय? त्यांची कृपा संपादन केली, त्याच्यावर प्रेम केलं की ज्याच्यावर प्रेम करतो तो आपला आदर्श असतो. भक्तियोगामध्ये स्वामीजींना आयुष्य खूप म्हणलं आहे सुंदर. त्या आदर्शावर तुम्ही प्रेम केलं, त्यातले काही गुण तुमच्यात येतात की नाही. जसं आपण बघा म्हटलं की भारतीयांनी याच्यावर, ह्या आदर्शावर खूप प्रेम केलं, देवावर खूप प्रेम केलं, आणि त्यामुळे ही सगळी गुणं त्यांच्यात उतरली आहेत. म्हणून हा भारत हा वैशिष्ट्यपूर्ण देश आहे जगामध्ये की जो कोणाची घृणा करत नाही, कोणाची नफरत करत नाही, आपली गोष्ट दुसऱ्यावर लादत नाही. असा एकच देश आला. लक्षात घ्या, जगामध्ये इतके देश आहेत, 200 तरी देश मुख्य देश आहेत. यांमध्ये हा गुण असणारा फक्त एकच देश आहे. गंमत म्हणजे आपले शेजारीसुद्धा तसे नाही आहेत, उलट आहेत ते सगळे. म्हणजे ही गोष्ट आली कुठून? भारतीयांमध्ये, हिंदूंमध्ये आली कुठून? याचं कारण आपण ते सिद्धांत आपण उराशी बाळगले आहेत, त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला आपण आदर्श म्हणतो आहे की नाही. आपले आदर्श फार महान आहेत, सिद्धांत फार महान आहेत. कारण सिद्धांत आणि आदर्श तुम्हाला घडवतात, तुमची मनं घडवतात, तुमचे व्यक्तिमत्व घडवतं. तसं आपण झालेलो आहोत. आणि त्यामुळे इथे हे 3 गोष्टी म्हटल्या फार मुद्दाम याची आपल्याला ते त्यांनी कृष्णाने नमूद केलं. अर्जुन म्हणतो की हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ. तेषां के योगवित्तमः. तेषां म्हणजे 2 मध्ये कोण योगवित्तम आहे, तर तम आहे की नाही. हा बेटर की तो बेटर आहे की नाही. त्याचं उत्तर इतकं सुंदर दिलं आहे कृष्णाने 12व्या अध्यायामध्ये की नाही. हा चांगला की तो चांगला. त्याने म्हटलं की बाबा हा चांगला आहे एका बाजूने, हा चांगला आहे दुसऱ्या बाजूने की नाही. सर्वसामान्याच्या दृष्टीने घेतलं. याचं कारण काय आहे? दोघांनाही एकच फळ मिळणार आहे नाही. परंतु त्याची अभिव्यक्ती जी आहे, जसं श्रीरामकृष्ण नेहमी म्हणतात वचनामृतामध्ये, त्याची अभिव्यक्ती आहे माणसामध्ये सर्वात जास्ती आहे.
पशुपक्ष्यांमध्ये सगळीकडे ब्रह्मच आहे, पण त्याची अभिव्यक्ती माणसामध्ये जास्त आहे. जसं सूर्याची किरणं पाण्यात पडतात, चमकतात, जमिनीवर चमकतात आणि रस्त्यावर चमकतात, पण आरशावर सगळ्यात जास्त चमकतात आणि ती अभिव्यक्ती आहे, मॅनिफेस्टेशन आहे. म्हणून तेषां के योगवित्तमः याचं उत्तर दिलं की हा प्रश्नच करू नको तू. शंकराचार्यांनी भाष्य करताना फार सुंदर मुद्दा मांडला आहे. ते म्हणते तर बाजूला राहू दे, तुला कळायचं नाही की नाही, की नाही हे काही तुझ्या याच्यातलं नाही आहे, तुझ्या कक्षेतलं नाही आहे, ते तू खालच्या कक्षेत आहे, म्हणजे खालच्या वर्गात आहे, तुला हे समजणार नाही. याचं कारण असं आहे की हा वेगळा द्वेष याचा विचारच करू नको. कारण काय, संनियमित ग्रामीण कुठं आपण कुठं बसतच नाही आहे. म्हणून ते 13 ते 20 श्लोक आहेत 12व्या अध्यायामधले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार शांत ना. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार निर्ममो निरहंकार और काहीतरी ते, आणि असे 8 श्लोक आहेत. याच्यामध्ये हे सगळे याचे आहेत. हे जे आहे ना की जो जे सिद्धांतकेचे ब्रह्म आहे ते कसं आहे की त्याला तुम्ही हे असं आहे सांगू शकत नाही. त्याची जी उपासना करतात त्याच्याविषयी बोलू नको असं म्हटलं आहे. याचं कारण काय, सर्वसामान्य लोकांना ते क्लेशदायक आहे. क्लेश म्हणजे आपल्या कपाळावर आठा येतात, म्हणजे आपल्यासाठी नाही येते. आपण त्या मार्गाने जाऊ नये. क्लेशोधिक अधिकतर तेषाम असं म्हटलं आहे. अधिकतर म्हणजे तिथे डिग्री आहे बघा. अव्यक्ता सक्त चेतसाम, ज्याचं चित्त असक्तामध्ये आसक्त आहे, म्हणजे अव्यक्तामध्ये आसक्त आहे की नाही, त्यांना त्रास जास्ती होतो की नाही. अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहवत भेव. अरे आपण देहवान आहोत, देहच मी आहे असं आपली भावना आहे की नाही. आणि काय होतं की फार दुःख होतं. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम. अव्यक्ता ही गतिर्दुःखम देह. ती गती म्हणजे परिणाम. तुम्हाला फळ फार दुःखाने मिळतं, म्हणजे मिळत नाही अर्थाने, सर्वसामान्यांसाठी नाही येते. पण नाही तुम्ही काय करणार, त्याचे उत्तर दिलं आहे. परंतु ये तू म्हणजे परंतु, जे असं असलं तरी, या अर्थाने हे असं असलं तरी अर्जुना, ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त. काय सुंदर आहे बघा. माम ध्यायन्त उपासते. उपासते शब्द अर्जुनानेच आणलेला आहे, त्याचंच उत्तर भगवान ते देतात आहे की नाही, की अर्जुना हे जरी असलं ना तरी ते वेगळे असले तरी तुला काही चिंता करायची गरज नाही आहे. तू काही काळजी करू नकोस. कारण काय, जे ये म्हणजे बहुवचन आहे, अनेक वचन आहे. ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य. सन्न्यस्य म्हणजे स्थापून, माझ्यामध्ये स्थापून, जे सर्वाणि कर्माणि सगळी कर्म मयि सन्न्यस्य माझ्यामध्ये ठेवून, मत्पराः मत्परायण होऊन, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः. आणि काय, अनन्येनैव योगेन. की नाही, कोणता योग आहे. जसं आपण म्हणतो की योग, गीतेमध्ये योग शब्दाचा खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचं विश्लेषण केलं आहे, खूप अर्थाने वापरलं आहे की नाही. इथं म्हणलं अनन्येनैव योगेन. अनन्य योगाने, न अन्य योग म्हणजे अनन्य योग. जसं की अनन्य माम ध्यायंत, माझं ध्यान करतात, माझी उपासना करतात. माम ध्यायंत उपासते. अद्भुत आहे बघा की नाही. म्हणजे तुम्हाला एक पर्याय ठेवलेला आहे. हे आमच्यासाठी नाही, आम्ही संयेंद्रिय ग्राम नाही आहे, आम्ही सर्वत्र समबुद्ध्या नाही आहे, आणि आम्ही सर्वभूत ते रता नाही आहे. आम्ही सगळ्या भूतांमध्ये रत म्हणजे मग्न आहे. तो सगळ्या जगाचं भलं करण्यामध्ये मग्न आहे. ज्ञानेश्वर सगळ्या जगाचं स्वामीजींनी बघा काय, शंकराचार्य काय अद्भुत व्यक्तिमत्व आहे ते, आहे की नाही. त्यांना दुसरं काही कामच नाही आहे.
असं आपण समजूया. त्यांच्या डोळ्यासमोर सगळ्या जगांचं भलं कसं होईल आहे की नाही. सकळ मंगळाचे काय आहे ना याच्यामध्ये ईश्वरनिष्ठांची मान दियाळी वगैरे की नाही सगळं सर्वांचं मंगल चिंतलं जातं. ही कल्पनाच किती सुंदर आहे की नाही. म्हणून आज सगळं जग भारताकडे वळत आहे सिद्धांत. कारण दिसतं आहे की हे जे आहेत इतर सिद्धांत आहेत अब्राहमिक म्हणा किंवा सेमेटिक जातीचे सिद्धांत आहे हे सगळ्याचा विध्वंस करायला निघाले आहेत की नाही. आणि यातून वाचवणारा फक्त एक भारताचा सिद्धांत आहे की नाही. म्हणून भारताकडे सगळे लोक आज वळून राहिले. त्यांची दृष्टी आहे की आज जगाला याच्यावर कोण उत्तर असेल फक्त भारताकडे उत्तर यायचं. याचं कारण काय हे सिद्धांत इथे आहेत आणि तशा प्रकारचे लोक आहेत त्याप्रमाणे वागणारे लोक आहेत आजही आहेत कलियुगात आहेत. म्हणून ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. तुम्ही तुमचं मच्चित्त सततम भव सततम मच्चित्त भव. तू सतत माझ्याकडे चित्त मनमना भव मद्भक्त भव. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत गीतेमध्ये वारंवार ज्या येतात की नाही तेच आहे की तुमच्या मनाला तुम्ही तसं नाही करू शकत. तुम्ही देहवान आहात. तुम्ही देहभृत म्हटलं आहे 18व्या अध्यायामध्ये की नाही. हे सगळं तुम्ही देहाला धरून सगळं तुमचं आहे की नाही. मग तुम्ही अव्यक्ताचं चिंतन कसं करणार. निर्गुण निराकार कसं. तर निर्गुण निराकार तुम्हाला काय समजलंच नाही आहे की नाही. अब्राहिम म्हणतो आम्ही निर्गुण निराकार आम्हाला मूर्ती नको. अरे म्हणजे काय तुम्ही बोलता. स्वामीजी म्हणतात कर्मयोगामध्ये एक शेंबडं पोरगण म्हणतं आम्हाला अमुक नव्हतं. अरे तुम्हाला काय कळलंच काय याच्यातलं की नाही. काहीच कळलेलं नाही आहे आणि फक्त तुम्ही सांगता त्यातला अर्थच समजत नाही तुम्हाला. पण गीता किंवा वेदांत असं म्हणत नाही आहे. तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही असाल ना तुम्ही जसे आहात तसे आहात. ते आपल्या हातात नसतं. संस्कार आपल्या हातात नसतात हे ते आपण आपल्यामध्ये आता त्याच्यावर आपल्याला काय असतं त्याचा आपल्यावर पगडा असतो. त्याचं स्वामित्व आपल्यावर असतं. आपल्याला काही करता येत नाही. आपले हातपाय चांगले कर्कच्च बांधलेले आहेत की नाही. आपला हातपायसुद्धा हलवतात नाही इतके आपण बंधनात आहोत नाही. परंतु तू म्हणजे परंतु अर्जुन हे माम ध्यान उपासते गेलं ना माझे जे काही असेल यत्करोषी यदशनाश जे काही माझ्यात लौकिक अलौकिक कर्म जे आहे ते सगळे माझ्या स्थाप म्हणजे देव करून घेतो या अर्थाने. असं तू कर मग काय होईल आहे. मग ती जबाबदारी माझी राहील आहे सगुण ब्रह्माची आहे ती की नाही. तू जर हे केलं तर तेषाम अहम समुद्धरता की नाही. मी अहम जिथे अहम शब्दाचा उपयोग केला आहे बघा. अहम म्हणजे मी म्हणजे तिथे सगुण ब्रह्म परब्रह्म सगुण रूप सगुण साकार जे परब्रह्माचं रूप आहे ते मी. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल नाही की कुठे आम्हाला वाजं का जे निर्गुण निराकार ते कसं आम्हाला ऐकणार. नाही समजा समोर आहे की देव आहे की नाही. तुमच्यासमोर देव आहे तुमच्यासारखाच देव आहे तुमच्यासारखा आहे. परंतु त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. ते निर्गुण निराकार परब्रह्मात सामर्थ्य सगुण साकार त्याच्यात काहीच फरक नाही आहे. मृत्यू संसार सागरात हा मृत्यूमय असा संसार सागर आहे. जलमय सागर असतो तसा हा मृत्यूमय सागर आहे. हा संसार मृत्यूमय आहे. ह्याच्यात मृत्यूसून दुसरं काहीच नाही आहे. विनाश 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 सगळं नष्ट होतं आहे. त्याच्यात तुम्ही समुद्धरता सम्यक उद्धार करता. अगदी पूर्णपणे त्याला डुबू देणार नाही या सागरामध्ये मृत्यू सांगायचा. म्हणजे त्याला मी मृत्यूर्मा अमृतंगमय त्याला मृत्यूकडून मी अमृताकडे घेऊन जाईल. एवढी मोठी गोष्ट बघा. फक्त तुम्ही तुमचं चित्त देवाला दिलं तुमचं मन दिलं. मनमना भव मद्भक्तो भव मद्याजी माम नमस्कुरु माझी पूजा कर मला नमस्कार कर. अशा प्रकारे तुझं चित्त माझ्याकडे लागेल नाही. अगदी सोपी नाही. कारण चित्त कसं आहे चित्त तुम्ही परब्रह्मात लावू शकत नाही हे सगळ्यांना मान्य आहे. आम्हाला माहिती आहे असं शक्य नाही माणसाला. पण ते चित्त असं आहे ते इकडे जगामध्ये आसक्त होईल आहे की नाही. जगाला ते धरून बसेल. मग त्याचाच उपाय काय तस्माद असक्त सतत म्हणून म्हटलं असक्त सततम कार्यम कर. पुढच्या वेळी येईल ते पुढच्या परिस्थितीमध्ये. म्हणून तू आपलं मन देवावर आसक्त कर. असं जर केलं तर तुम्हाला सर्वोच्च फळ मिळेल. तस्माद असक्त हे तस्तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात आहे की नाही. अहम भवामी मी तुझा उद्धार करता होईल आहे. समुद्धर म्हणजे संसार सागरात तुला डुबू देणार नाही की नाही. तुला मरू देणार नाही. तुला अमर करेन. आता एवढी मोठी गोष्ट केला वेळ लागणार ना.
मोठ्या गोष्टीला मोठा वेळ लागत असतो. आपल्याला माहिती आहे, आपल्याला 4 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे तर फार कमी वेळात होतो, अर्धा तासच होऊन जाईल आहे. पण आपण 40 लोकांचं करायचं तर आपला 1 तास लागेल आहे, 2 तास लागतील. पण 400चा करायला आणखी वेळ लागेल आहे. जितकी मोठी गोष्ट संपादन करायची तितका मोठा वेळ लागणार. पण ही एवढी मोठी गोष्ट आहे भवसागर पार होण्याची, मग त्याला तितका वेळ लागायला पाहिजे. न चिरात पार्थ, हे पार्थ मुळीच वेळ लागणार. अचिरात, न चिरात म्हणजे अचिरात, मुळीच वेळ लागणार नाही. किती सुंदर गोष्ट, किती सुंदर आश्वासन आहे बघा. मुळीच वेळ लागणार नाही. अचिरात पार्थ, फक्त काय तो कसा वेगळा आहे? मयी आवेशित चेतसाम. आवेशित फार सुंदर शब्द आहे. त्याचं चित्त माझ्यामध्ये आवेशित झालेलं आहे, प्रविष्ट झालेलं आहे की नाही. म्हणजे त्याचं चित्त वेगळं काही नाही आहे. मयी आवेशित चेतसाम, त्याचा मी उद्धार करतो. याचा अर्थ काय आहे की याच्यात आणि त्यात काय, त्याला सगळं मिळेल जे काही मिळालं पाहिजे. एका जीवात मिळाला, जीवाला काही मिळालं पाहिजे, सगळं त्याला मिळून द्या. सर्वोच्च गती त्याला मिळेल, सर्वोच्च पद प्राप्त होईल. त्यात कुठेच काही त्रास होणार नाही, कुठेच काही कमतर नाही आहे, तिथे तरतम नाही आहे. म्हणून हा त्या अर्थाने हा योगवित्तम हा म्हटलं गीतेमध्ये की नाही. मला वाटतं की हा योगवित्तम आहे. कारण काय, हा विचाराची योग्यताच कमी आहे. हा विचार आहे, याची योग्यताच कमी आहे, याच्यामध्ये काहीच बसत नाही आहे. मग याने काय करावं? रडत बसावं? नाही, कंप्लीट फुल. म्हणून त्याला योगवित्तमा म्हटलं आहे. आणि शंकराचार्य त्याचा विचारच करू नका, ते वेगळेच लोक आहे, ते दुसऱ्यांचा उद्धार करणारे आहे. आणि अवतार जे असतात, अवतार शब्दाचा अर्थ अवतरण आहे ते. आणि कशासाठी? तुमचा उद्धार करण्यासाठी अवतार असतो. मग तर वेगळंच प्रकरण आहे ते. युगाचार्य असतात, आचार्य असतात, हे सगळे महान लोक असतात. त्यांचं जीवित कार्य अगदी संपूर्णपणे वेगळं असतं. आपलं जीवित कार्य पूर्णपणे वेगळं असतं. आपण थोडंसं आपलं काय 2-4 लोकांची काय आपण करू शकलो व्यवस्था म्हणजे पोटापाण्याची, तरी खूप झालं की नाही. त्यांच्या उद्धाराची वगैरे आपल्याकडे काही जबाबदारी नसते की नाही. आपलाच उद्धार आपण करू शकत नाही आहे. आता इथे येईल आता ते की आपलं जमत नाही, सगळे हास्यास्पद होऊन बसतं. ठाकूरांनी म्हटलं आहे, लोकशिक्षण देणार त्यासाठी बिल्ला हवा. आपण जसं आपले स्वयंसेवक काम करतात, त्याच्यात बिल्ला पाहिजे स्वयंसेवक म्हणून. अच्छा, मग हा स्वयंसेवक आहे का? ठीक आहे, याला बिल्ला म्हणतात आहे की नाही. मी याचं ऐकायला पाहिजे, आणि काय म्हटलं त्याला ऐकायला पाहिजे, याला बिल्ला याच्याकडे बिल्ला हवा, त्यासाठी बिल्ला हवा. नाहीतर ती हास्यास्पद गोष्ट होऊन बसते की नाही. हास्यास्पद म्हणजे हसू येईल आपल्याला. आपलंच होईना तिथे इतरांची पंचायत. आपल्याला आपलंच काही सावरता येत नाही काही आहे की नाही. आपलेच कपडे आपल्याला सावरता येत नाही, इथले कपडे दुसऱ्यांचे कपडे आपण ठीक करून देतो आहे की नाही. हाच प्रकार आहे. यालाच म्हणतात हास्यास्पद प्रकार आहे की नाही. आपलंच काही करता येणं. आपलं स्वामी म्हणतात आपलं एक छोटंसं एक नाल्याच्या तिकडे पलीकडे उडी मारता येत नाही, आणि आपण हनुमंतासारखा समुद्रवलन उडी मारून जातो आहे. हे हास्यास्पद आहे. आपली योग्यता काय, पात्रता काय, याच्यात आपल्याला काय, आपलं काही मानभंग करत नाही. हा प्रश्न आपल्या योग्यतेचा आहे, अवकातीचा अवकात म्हणतात, आपल्या योग्यतेचा आहे. सर्वांची योग्यता सारखी नसते, हे आपल्याला मान्य करायला हवं. नाही तर मग अवतारांची गरजच काय आहे, संतांची गरजच काय आहे? काहीच गरज नाही आहे. आपण सगळेच संत आहोत, आपण सगळेच महात्मे आहोत, आपण सगळेच अवतार आहोत, का सगळेच ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे उपनिषदातलं. म्हणजे काय? अस्मी हे क्रियापद आहे. अहम ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. म्हणजे मी ब्रह्मापासून वेगळा नाही आहे. अस्मी हे दोन्हीसाठी, अहम अस्मी ब्रह्म अस्मी, म्हणून अहम ब्रह्मास्मी. म्हणजे अहम आणि ब्रह्मामध्ये काहीही फरक नाही आहे. पण ते कोणाला माहिती आहे? हे कोणाला अनुभव आहे त्याचा? ज्यांना अनुभव आहे ते उद्धार करते असतात, ज्यांना अनुभव नाही त्यांनी उद्धार करून घ्यायचा असतो. यात काही लाज संकोच किंवा अहंकाराला आपलं काही हे होत नाही, आपला मानभंग वगैरे काही होत नाही आहे की नाही. कोणी समजा डुबत असला आणि दुसरा जण गेला, अरे तू डुबतो आहे, तुला काढण्यात, अरे मला डुबवू नको, मला तुझी मदत घ्यायची नाही. अरे घे ना बाबा, त्यात काय बिघडलं आहे की नाही.
तुला कोणाची मदत घ्यायची गरज असली तर मदत घेण्यामध्ये आपला अहंकार आडवा यायला कशाला पाहिजे. नाही, मला कोणाची मदत घ्यायची नाही, मी पूर्ण आहे असं करतात ना. आपल्याला समजा पडलो खाली लागून, कोणतरी पटकन धावत येतं, हात देतो आपल्याला, घे त्याचा हात, घे हातामध्ये, काय बिघडलं काय त्याच्यामध्ये. नाही, मी स्वतः उठेल, उठलं. किंवा दुसरा जेव्हा पडतो तू सुद्धा दुसऱ्याला हात दे, त्यात गैर काय आहे की नाही. त्यात काहीच गैर नाही. त्यात आपला अहमभाव किंवा आपला अभिमान कशाला आडवा यायला पाहिजे की नाही. पण तसा येतो, ही लहान मुलं असतात ना, प्रसाद घ्यायला येतात की नाही, ते आता आपण आता चॉकलेट देतो त्यांना, ते हातातून ओढून घेतात. म्हणजे त्यांना आपण घेतो आहे म्हणजे ते त्यांना ते सहन होत नाही की नाही. मग त्यांना म्हणतो, अरे मोठे लोक कसे घेतात बघा, त्यांच्याकडून शिका, ते मोठ्या लोकांकडून शिका. पण एवढी लहान पोरं आहेत, त्यांच्यात अहंकार भयंकर, गर्व भयंकर असतो की नाही. त्यांना असं घ्यायचं असतो, हातात घ्यायचा असतो, यांनी घ्यायचा असतो, शालीनतेने घ्यायचा असतो, नम्रतेने घ्यायचा असतो. हे नाही, लहानात आत्तापासून इतकं असेल तर पुढे काय होणार तुम्ही कल्पना करा. कारण काय, ती अहमची भावना प्रचंड आहे. म्हणून इथे म्हणतात अहम समुद्धरता, मी त्याचा उद्धार करणार होणार. म्हणून हास्यास्पद, आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवायला निघाला. स्वतःच आंधळ आहे. तुम्हाला कोणीतरी रस्ता क्रॉस करून द्या. हो, एक जण येतो, अच्छा मी करून देतो, रस्ता क्रॉस करतो. हा पहिला आंधळा जो असतो त्याला माहीत असते की मला माहीत दिसत नाही आहे, मी आंधळ आहे. पण जेव्हा दुसरा म्हणतो मी तुम्हाला मदत करतो रस्ता पार करून द्यायला, हा निश्चिंत होऊन जातो. ठीक आहे बा, आता मला काळजी करण्याची गरज नाही, कारण मला दिसत नाही, याला दिसतं आहे, तो पार करून दिला आहे, ओके आहे. अंधे नैव नियमाना यथा अंधा, उपनिषद म्हणतात असं नाही आहे. जो तुम्हाला पार करून देतो आहे तो आंधळाच आहे की नाही. आधी हा मनुष्य पहिला आंधळा जो होता तो निश्चिंत होता, त्याला माहीत होतं मला दिसत नाही आहे, मला कोणाची तरी मदत हवी आहे. पण जेव्हा दुसराही आंधळा असतो तो मदत करायला जातो, त्या दोन्ही आंधळ्यांचं काय होतं, नुकसान होतं की नाही. म्हणून ते उपनिषद अंधे नैव नियमानाथ, म्हणजे असं होतं आहे ना, आंधळा आंधळ्याला रस्ता दाखवायला निघाला, भल्याऐवजी बुरच व्हायचं अशानं नुकसान होईल आहे की नाही. परमेश्वर लाभ झाल्यानं अंतर्ज्ञान होतं, कुणाला काय रोग आहे याचं अचूक निदान होतं, चटकन तो योग्य उपदेश देणं जमतं. जसं तुम्ही डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर काय करेल, चिकित्सा करेल, निदान करेल, तुम्हाला काय झालं बघेल, तुम्हाला काय द्यायचं त्याचं ते काम आहे, त्यातला तो तज्ज्ञ आहे. त्यामुळे त्याची मदत घ्यायला काहीच हरकत नाही आहे, कारण त्यातला तो तज्ज्ञ आहे, निष्णात आहे, त्याचा तो विषय आहे तो. पण मी सेल्फ मेडिकेशन, आपण स्वतःचं औषध घेतो, मलाच समजतं त्यांनी काय होईल, नुकसान होईल. पुष्कळ लोक असतात, मलाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे, ते स्वतःच औषध घेत असतात आहे की नाही. त्यांना ज्ञान जे आहे फारच थोडंसं आहे, तेवढ्या ज्ञानावर तुम्ही स्वतःची चिकित्सा करू शकणार नाही. त्यासाठी भरपूर ज्ञान हवं, तेव्हाच तुम्ही चिकित्सा करू शकाल स्वतःची की नाही. म्हणून डॉक्टर स्वतःची चिकित्सा करत नाही, दुसऱ्या डॉक्टरला पकडतो आहे की नाही. किंवा आपल्या नातेवाईक करत नाही, दुसऱ्यांना सांगतो माझी करा, कारण त्याचा तो विषय वेगळा आहे. तर इथे उलट असा आदेश नसल्यास मी लोकशिक्षण देतो असा अहंकार होतो. हा अहंकार जन्मतो अज्ञानामुळे. अज्ञानामुळेच वाटते की मीच करता, ईश्वर करता, तोच सर्व करतो, मी काहीच करत नाही असा बोध झाला तर तो जीवनमुक्तच. तो तुमच्या आमच्यासारखा जगतो आहे, पण तो मुक्त होऊन जगतो आहे की नाही. तो बंधनात नाही आहे. बंधनात असल्यासारखा वाटतो आहे तो तुमच्या आमच्यासारखा, पण त्याला बंधन नाही आहे. मुक्त एव स, गीता म्हणते. अरे तो तर मुक्तच आहे. मुक्त एव स, स मुक्त एव, 5वा अध्याय, तो मुक्तच आहे तो. म्हणून मी करता या भावनेमुळेच तर दुःखाला ऊत येत असतो. पण सुंदर विचार आहे की नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकामागून एक याच्यात ते अंतर्भूत आहेत ते. त्यामुळे इथे आपण गेल्या वेळी बघितलं होतं की हे जे परस्पर विद्वेष निर्माण होतो, मा विद्विषावहै, सहनाभवत आहे ना त्याच्यामध्ये. आपण एकत्र आलो, सह सगळं आहे. स म्हणजे एकत्र. सहनाभवतु सहनभुनक्तु सहवीर्यं करवावहै की नाही. आमचं सगळ्यांचं एकत्रित होतं आहे. तेजस्विनाम अवधितमस्तु. आम्ही जे काय अध्ययन करू ते तेजस्वी व्हावं, प्रकाशित व्हावं, तेजस्वी व्हावं या अर्थाने.
पण हे सगळं सहजल्याने होतं. सहजल्याने आणखी एक गोष्ट होती ती निगेटिव्ह असते. हे सगळं पॉझिटिव्ह आहे, पण आणखी एक निगेटिव्ह गोष्ट घडते, नकारात्मक गोष्ट घडते, म्हणजे विद्वेष निर्माण होतो. एकत्र असले की तुमच्यामध्ये नफरत होते, घृणा होते, विद्वेष निर्माण होतो. विद्वेष शब्द आहे हा. एकामध्ये विद्वेष निर्माण होतो की मत्सर निर्माण होतो, असूया निर्माण होते, दोष दिसायला, असूया म्हणजे दोषदृष्टी की नाही, दोष दिसायला लागतात. असं होऊ नये. मा विद्विषावहै, अनेक वचन आहे, बहुवचन आहे. आमच्यामध्ये असं घडू नये. आम्ही एकत्र राहतो आहे, पण असं घडू नये, असं घडावं, असं घडू नये. म्हणून ते विजयकृष्ण गोस्वामी आणि हे आले आहेत केशवचंद्र, हे दोघेही ब्राह्मण समाजाचे होते आणि एकत्र काम करत होते. म्हणजे एकत्र काम केलं की चांगलं काम होतात, पण एकत्र गेलं की आपला अहंकार, प्रत्येकाचा अहंकारमध्ये येतो. मला काय कमी समजतं, मी कमी आहे काय, असं कोणीच कमी नाही आहे, पण काहीतरी सिस्टीम असते ना, काहीतरी एक व्यवस्था असते ना, त्यात काहीतरी कोणीतरी कोणाला तरी काहीतरी करावं लागतं, कोणाला काहीतरी करावं लागतं, ती व्यवस्थाच असते ना. पण आम्ही व्यवस्थेवर मानत नाही. आम्ही काही कमी नाही, आम्ही कोणाला काही जुमानणार नाही. जसं मुलं म्हणतं आम्ही आईवडिलांना जुमानणार नाही, पण ती व्यवस्था आहे. नाही, जसं कार्यालयामध्ये ऑफिसमध्ये व्यवस्था आहे, तशी प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्था असते. एक जण एक जण सिनियर असतो, एक ज्युनियर असतो, एक सुपेरियर असतो, एक इन्फिरियर असतो. त्यात काय चूक आहे? ती व्यवस्था नाही केली तर मग सगळंच, एक जज असतो तो वरच्यावर बसतो, खाली लोक वकील तिथे बसतो, असं सगळी व्यवस्था आहे. ती शेकडो वर्षांनी विचार करून ठरवली ती व्यवस्था आहे, त्यात काय चूक आहे? पण ते विजयकृष्ण गोस्वामीने केशव त्यांच्यात भांडण झालं का नाही, आणि ब्राह्मण समाज, साधारण ब्राह्मण समाज बरंच काय झालं, आणि ते कोणते भांडणं झाले. आणि आता सर्वभूत हिते रताः. आता श्रीरामने काय पडलं आहे, नाही पण दोघांतले भांडण मिटवलं पाहिजे की नाही. कारण मोठ्या लोकांचं भांडण झालं की त्याने नुकसान भरच होतं की नाही. त्याच्यातून जे चांगलं घडायचं त्याच्यासाठी असतं एकत्र येतो आपण, पण तसं नव्हतं, उलटं घडलं तर ते नुकसान होतं. म्हणून ते तसं होऊ नये म्हणून ते म्हटलं आहे सर्वभूत हिते रताः. हे जस्ट गोष्ट सांगितली आपण, ती पुढच्या वेळी बघू आपण. रामानुज त्यांचे सांगितले, रामानुज विशिष्ट अद्वैतवादी होते, शंकराचार्य अद्वैतवादी होते, मध्वाचार्य द्वैतवादी होते, म्हणजे शुद्ध अद्वैत आहे, बरेच द्वैत आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये त्या आपले हे केशवचंद्र सेन आणि विजयकृष्ण गोस्वामी फार ऑर्डिनरी आहेत, मोठे असले तरी साधारण आहे. रामाचं आणि शिवाचं युद्ध झालं होतं. आता राम केवढे मोठे आणि शिव केवढे मोठे नाही, परंतु रामाचे गुरु शिव आणि शिवाचे गुरु राम, दोघांचं काय झालं, काही मतभेद झाले असतील, दोघं हातगाईवर आले आणि युद्ध झालं. जसं भीष्माचं आणि परशुरामाचं युद्ध झालं होतं ना महाभारतामध्ये. नाही, परशुराम गुरु आहेत भीष्मांचे, महाभारताची गोष्ट आहे. तर यांचं हातगाईवर आलं, युद्ध झालं. हे एवढं ठीक आहे, होतं कधी कधी मतभेद होतात, हातगाईवर येतात, माणसं भांडतात, कचकचून भांडतात. परंतु दोघेही मोठे आहेत. मोठेपणाचं लक्षण काय? पुन्हा एकत्र आले, पटकन एकत्र आले. शिवही मोठे आहेत, रामही मोठे आहेत. रामाचे इष्ट शिव आहेत, शिवाचे गुरु रामाला ते मानतात, खूप मानतात शिव. दोघेही मोठे आहे, पण काहीतरी कारण झालं आणि दोघांच्या झालं, इथपर्यंत एकत्र होऊन गेले. पण त्यांचे अनुयायी जे आहेत ते मात्र फार ऑर्डिनरी आहेत. शिवाचे अनुयायी भूतप्रेत वगैरे आहेत आणि रामाचे अनुयायी माकडं आहेत, आहे की नाही. त्यांचं भांडण काही संपत नाही, त्यांची कचकच काही संपत नाही असं म्हणतात त्याने. त्यामुळे असं होऊ शकतं, पण तो अहंकार तिथे नाही आहे, शिवामध्ये नाही आहे आणि रामामध्ये नाही आहे का नाही. त्याचं रोज प्रदर्शन जरी झालं तरी पटकन मिटून जातं ते. पण यांच्यामध्ये अनुयायांमध्ये खूप अहंकार आहे, कोणामध्ये, माकडांमध्ये. आणि हे म्हणजे त्यांचं कळलं की आमचा शिव मोठा आणि हे म्हणतात की आमचा राम मोठा, आहे की नाही. राम आणि शिव ते म्हणतात की आम्ही काही मोठे नाही, आम्ही एकच आहोत. त्यांचं भांडण मिटलं, पण हे मात्र एक व्हायला तयार नाही आहेत. हे कशामुळे होतं? हे भेदबुद्धीमुळे होतं. भेदबुद्धी अहंकारामुळे होते. नाही, आम्ही काय कमी आहोत काय? इथे कोणी कमी नाही आणि कोणीही जास्ती नाही आहे, फक्त हा व्यवस्थेचा प्रश्न आहे की नाही. जगामध्ये काहीतरी व्यवस्था असावी लागते की नाही. जसं काही पायऱ्यांचं स्थान असतं, पायऱ्या काही कमी असतात का? पायऱ्या नसेल तर आपण चढणार कसं, मंदिरामध्ये येणार कसं की नाही. पण पायऱ्यांचं स्थान
कमी नाही आहे, त्याला पण हात लावतो, प्रणाम करतो. पुष्कळ लोक पायऱ्यांना हात लावून प्रणाम करतात, त्याचं स्थान नाही. पण त्याची एक जागा असते ना, प्रत्येकाची गोष्टीची जागा असते ना, ते आपल्याला मान्य करायला पाहिजे ना. आपण ते मान्य करायला तयार नाही. आणि जेवढे काही संघर्ष जगामध्ये आहेत किंवा छोट्या क्षेत्रात मोठ्या क्षेत्रात, त्याचं कारण हे आपण ते मान्यच करायला तयार नाही. अरे ते सगळं विश्व एक आहे, विश्वब्रह्मांड एक आहे, आणि ह्या एका ब्रह्मांडामधले आपण कसे, त्याला कॉक्स म्हणतात, कॉक्स इन द व्हील. प्रत्येक छोटासुद्धा भाग असेल तो महत्त्वाचा आहे, कारण ते सर्व मिळून एक यंत्र बनत असतं. म्हणून ते पुरुष सूक्त आहे ना, ऋग्वेदातच आहे की नाही, सहस्राश सहस्रपात, म्हणजे त्याला 1000 पाय आहेत, 1000 डोळे आहेत. सहस्र गीतेमध्ये पण आहे, 11वा अध्याय. सगळं काही तेच आहे, काहीच नाही. पण शेवटी त्या अभेदामध्ये काहीतरी भेद असतो. पण सगळं मिळून बघितलं तर अभेद आहे ते. हा जो सिद्धांत आहे गीतेने किंवा वेदांताने मांडलेला आहे, हा समजून घ्यावा लागतो. आपल्या असं म्हणता येईल की हिंदूंना इतरांपेक्षा जास्ती समजला आहे तो, आणि म्हणून ते तसे होऊ शकत नाही. आपण इतके आक्रमक होऊ शकत नाही. आपल्याकडे बरेच प्रॉब्लेम बरेच आहेत, पण सामाजिक प्रॉब्लेम आहे ते. अद्याप सिद्धांतामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. सिद्धांतामध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही. ह्या सिद्धांताने जगाचं भलं होऊ शकेल, नवीन जग घडू शकेल की नाही, पूर्णपणे नवीन जग घडू शकतं. कारण काय, त्या सिद्धांतामध्ये तेवढा जोर आहे, तेवढा जोम आहे, तेवढी महानता आहे की नाही. पण माणसं जेव्हा ते आणायचा प्रयत्न करतात तेव्हा चुका होणारच. शेवटी आपण माणसं आहोत. त्याला स्खलनशील म्हणतो. स्खलनशील म्हणजे चुका करणारे आहोत आपण, नादान आहोत. त्या चुका होऊ शकेल, पण याचा अर्थ सिद्धांतामध्ये काही गडबड नाही आहे. माणसाला जीवनात उतरवताना बऱ्याच अडचणी येत असतात, बऱ्याच समस्या येतात आणि त्यामुळे तो त्याप्रमाणे वागण्याचा, जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू तो स्वतःला आणखी बेटर करतो, आणखी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. ह्या प्रक्रियेमध्ये थोडाफार गोंधळ होतो, पण ती काही फार गंभीर गोष्ट नाही आहे. पण जी गोष्ट गंभीर नाही त्यालाच आपण घेऊन गंभीर म्हणतो, आणि फार नुकसान होऊन जातो त्याच्यामुळे. असो, याचा पुढचा भाग आपण पुढच्या प्रवचनात बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीराम. ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.